मी बेबी शॉवरच्या वेळी बर्फी उचलली होती. हाय, मी फौजीची बायको ऋतुजा. स्वागत करते तुमचं माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. सकाळी उठले, फ्रेश झाले आणि सगळी कामं आवरून हॉस्पिटलला निघाले. आता बेबी शॉवरच्या वेळी मी बर्फी उचलली, पण मला कमेंट्समध्ये सगळी बोलतात की तुला मुलगाच होईल. फक्त पोटाचा आकार बघून किंवा क्रेविंगवरून आपण कसं ठरवू शकतो की मुलगाच होईल म्हणून? असो, आता प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असू शकतो. काहीही होऊ द्या, त्या बाळाने मला आई होण्याचं सुख दिले, त्यामुळे मला फरक पडत नाही. मुलगा असो किंवा मुलगी, काहीही चालेल. असो, हॉस्पिटलमधून आले, सगळं काही चांगलं होतं. बाळाचं वजन छान आहे, बाळाभोवती पाण्याचं प्रमाण चांगलं आहे. आता नेक्स्ट 10 दिवसांनी बोलवलं आहे. आल्यानंतर जेवण केलं आणि मस्त झोपून गेले. इव्हिनिंगच्या वेळी उठले, फ्रेश झाले आणि थोडासा वॉक केला. झोपेतून उठले की काहीच करायची इच्छा होत नाही. आणि आत्ता पेल्विक पेन एवढं जास्त वाढले की उठता बसता एवढा त्रास होतो की झोपेतून उठायचं म्हटलं की मला 33 कोटी देवच आठवतात. त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक आवरला आणि पप्पांनी येताना फणस आणलं होतं. ते बघूनच कसं तरी झालं, कारण मला फणस आणि त्याचा वास अजिबात आवडत नाही. फणसाला इग्नोर करून मी आपली जांभळं एन्जॉय केली. चला, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि पेजला फॉलो नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.